उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद सुरू आहे, थेट जाऊया. काय होत नाही ते त्यांना त्या काळामध्ये राहू द्या. आम्हाला आधुनिक भारत घडवायचा आहे आणि आमचा भारत, आमची मुंबई आम्ही चांगली घडवल्याशिवाय राहणार. पारदर्शकतेचा मुद्दा मांडला होता, त्या कॅबिनेटमध्ये सगळ्यांना प्रवेश द्या, विरोधी पक्ष नेत्यांना त्याच्यावरती कुठं उत्तर? एक्झॅक्ट मग तेच आहे ना, म्हणजे मुद्दा त्यांचाच होता. मी आता जास्त बोलत नाही, माझा घसा वगैरे बसेल म्हणून भीती वाटते. मी याच्यावरती बोलणार नाही. तमाम मुंबईकर जी जनता आहे ती त्याला उत्तर देईल. शिवसेना हटण्यामागचे असं स्वरूपाचं थेट विधान मुख्यमंत्री करतात, गंभीर स्वरूपाचं विधान हे गृहमंत्री विधान करतायत. त्यांच्या आजूबाजूला जे बसलेत गुंड, मुख्य म्हणजे त्यांची एक प्रतिमा होती चांगली स्वतःची, ती आता मलिन झालेली आहे. आणि गुंडांचा नेता, गुंडांचा मुख्यमंत्री अशी त्यांची प्रतिमा होती की काय? आणि ती प्रतिमा, मला त्यांच्याबद्दल किंवा भाजपाबद्दल काही बोलायचं नाही, माझ्या शिवरायाच्या महाराष्ट्राबद्दल जर का असं कोणाचं समज झाला तर ते मला खरंच क्लेशकारक होईल. उद्धव जी 28 साल बाद बीजेपी ने फिर से अपने मैनिफेस्टो में राम मंदिर का जिक्र किया है और हिंदू वोटों को अपनी तरफ खींचने का मला वाटतं त्यावेळेला बाबरी पडल्यानंतर जी सगळी पळापळ झाली होती की लोक बहुतेक थोडी थोडी आता एकत्र यायला लागलेले असावेत. याचं कारण त्यांना असं वाटतं की केंद्रात सरकार आले तर थोडं आता परत यायला हरकत नाही. पण तेव्हा जी काय पळापळ झाली होती, आता ते विटा शोधत असतील, त्यावेळेला जमा केलेल्या विटा कुठे सापडतात का बघत असतील. आणि त्या विटा जर का त्यांना सापडल्या तर कदाचित राम मंदिर बांधतील. लेकिन उनका कहना है कि कानूनी तरीके से बनेगा राम मंदिर, एक शर्त रखी है अपनी तरफ से उन्होंने. अभी कोई उनको पूछता नहीं अच्छे दिन कब आएंगे, तो मंदिर वही बनाएंगे लेकिन कब, इंतजार है. आता मला असं वाटतं सगळ्यांचे मुखवटे उतरलेले आहेत, सगळ्यांचे बुरके फाटलेले आहेत आणि त्यांचे खरे जे काही चेहरे आहेत थापाडे हे लोकांसमोर आलेले आहेत. आणि म्हणून त्यांच्या रोजच्या या आकांड तांडवाला मी उत्तर देत बसणार नाही. जे मी शिवसेनेचा पक्षप्रमुख म्हणून मुंबईकरांना, ठाणेकरांना वचन दिलेलं आहे की 500 फुटात राहणाऱ्यांना मी मालमत्ता कर माफ करणार आहे, शालेय विद्यार्थ्यांना मोफत बससेवा देणार आहे, आरोग्य सेवा मोफत देणार आहे. ही जी काही आमची एक सेवाभावी वृत्ती आहे आणि ज्या मुंबईकरांनी, ज्या ठाणेकरांनी लवकरच मी आता इतरही ठिकाणचे वचननामे जाहीर करतोय. पण एक कुठेतरी कृतज्ञता असते. आत्तापर्यंत तुम्ही आमच्यावरती प्रेम करत आलात, आम्हाला आशीर्वाद देत आलात आणि मग मी माझ्या सगळ्या लोकांना सांगितलं की आता त्यांना काय टीका करायची ती करू द्या, कारण आपण आपले चांगले मुद्दे घेऊन लोकांसमोर गेलेले आहोत. आम्ही जे काय करून दाखवलेले आहे ते दाखवलेलं आहेच आणि म्हणून आम्ही ते होर्डिंगवरती लावतो आहोत. ते मुद्दे तुम्ही खोडून दाखवा. जे काय आम्ही पाईपलाईनबद्दल म्हटले, नाल्यांबद्दल म्हटले, शाळांबद्दल म्हटले ते तुम्ही खोडून दाखवा. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.